पृथ्वी न्यूज, नवा ध्यास नवे पर्व। आज 21 जून जागतिक योगा दिनाच्या निमित्तानं देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांनी संपूर्ण जगभर योगा दिनाचं महत्त्व सर्वसामान्य तरुणांना, सर्वसामान्य नागरिकांना कळावे या हेतून सर्व देशामध्ये आज योगाचा आयोजन केलेलं आहे। आम्ही सर्व मिळून ग्रामपंचायत विजयनगर, प्राथमिक शाळा विजयनगर, प्रेमला काकी माध्यमिक विद्यालय विजयनगर आणि इटर्नल फिटनेस क्लब कराड यांच्या वतीनं या ठिकाणी योगाचं गेल्या वर्षीपासून सातत्यानं दरवर्षी 21 जूनला योगाचं शिबिर या ठिकाणी आयोजन केलेलं आहे। आमचे शंतनू सर आणि घाटे सर यांनी आज या फिटनेस क्लबच्या वतीनं 111 सूर्यनमस्कार करण्यासाठी आव्हान केलेलं आहे। त्या निमित्तानं सर्व या ठिकाणी महिला पुरुष हे सर्व त्यांनी भाग घेतलेला आहे। आणि त्यानंतर आज या पार्वती मंगल कार्यालयामध्ये आज या शिबिराचं आयोजन केलेलं आहे। आणि ही सर्व मंडळी या योग दिनाच्या निमित्तानं सूर्यनमस्कारासाठी उपस्थित राहिल्याबद्दल मी विधानसभेचा माजी आमदार या नात्यानं मी सर्वांचं या ठिकाणी मनापासून स्वागत करतो। धन्यवाद। आज योग दिनाचा हा दिवस संबंध देशामध्ये साजरा केला जातो आणि खरं तर योग दिनाचा हा दिवस पूर्वीपासून आपण साजरा करतोय, पण खऱ्या अर्थाने याला रूप कुणी आणलं असेल तर ते आदरणीय आपले देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब। त्यांनी खरं हा योग दिनाचा आजचा दिवस हा पायंडा जो पाडला तो अत्यंत मोलाचा आहे। एक प्रकारचं शास्त्र म्हणजे योगा आहे। शस्त्र आणि शास्त्र म्हटला जर फरक जर असेल तर तो केवढा मोठा फरक आहे। शस्त्र मारतो आणि शास्त्र तारतं। मुलांना मी तुम्हाला आवडून सांगतोय, कारण ज्या पद्धतीने शास्त्रोक्त पद्धतीने आपण पूजा पाठानं आपण देवाला प्रसन्न करतो, देवाची पूजा करतो, त्याच पद्धतीनं योगामुळे आपल्या शरीराची आपण पूजा करतो, आपण शरीराला प्रसन्न करण्याचा प्रयत्न करतो। त्यामुळे योगा ज्या पद्धतीनं आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी ज्या पद्धतीने हा प्रमोट केला आहे संबंध देशामध्ये, याचं महत्त्व तुम्ही आम्ही सर्व लोकांनी जाणून घेतलं पाहिजे। याचं महत्त्व किती दीर्घकाळ आणि फार मोठं आहे। खऱ्या अर्थानं सांगायचं गेलं तर योगा हे आयुर्वेदिक औषध आहे। हळू इफेक्ट करतं पण दीर्घकाळ इफेक्ट राहतो। आता तुम्ही म्हणणार की हे कारण तुम्ही असं कसं बोलताय, तर मी जरी योगा थोडाफार केला असेल, सातत्य जर नसेल तर मी सातत्य आणण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याचे फायदे त्याचे नुकसान हे मी थोडेसे जाणलेले पण आहे।